पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। स्थानिकांना टोल माफी द्या अन्यथा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा। लळिंग टोल नाक्यावर ग्रामस्थांचे निवेदन। अपूर्ण नागरी कामांबाबतही तीव्र नाराजी। धुळे शहराजवळील लळिंग टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना पूर्वीप्रमाणे टोल माफी मिळावी तसेच परिसरातील प्रलंबित नागरी सुविधा तातडीने पूर्ण करण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांसाठी लळिंग आणि दिवाणमळा येथील ग्रामस्थांनी सोमवारी टोल व्यवस्थापनाला अधिकृत निवेदन सादर केले। गेल्या तब्बल 16 वर्षापासून स्थानिक वाहनांना टोल माफीच्या सुविधा देण्यात येत होत्या, मात्र नवीन टोल व्यवस्थापनाने ही सवलत अचानक रद्द केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी, कामगार आणि वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। यावेळी ग्रामस्थांनी टोल माफी बरोबरच परिसरातील अनेक प्रलंबित नागरी समस्यांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले। टोल परिसरातील सर्व्हिस रोडचे काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। तसेच भूमिगत गटार व्यवस्था अपुरी असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होते। उड्डाण पुलाखाली बंद पथ दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी अपघात आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि टोल व्यवस्थापनाने या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे। अन्यथा स्थानिकांना होत असलेला नाहक त्रास कायम राहिल्यास भविष्यात लळिंग टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही स्थानिक वाहनधारक, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दिला आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबी टीव्ही न्यूज, शिंदखेडा। 2026 रोजी लळिंग दिवाणमळा येथील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी लळिंग टोल नाका या ठिकाणी भेट दिली आणि सविस्तर असं निवेदन दिलं की लळिंगचे स्थानिक गाड्या, स्थानिक वाहनं, स्थानिक चारचाकी वाहनं यांना नव्या पद्धतीने टोल लावून ते वारंवार दवाखान्याच्या कामासाठी जातात किंवा इतर कामासाठी जातात, परंतु इथल्या प्रशासनाने वेगळाच नियम काढला आणि आमच्या स्थानिक लोकांना त्रास होतोय। या ठिकाणी डिवायडरचं काम अपूर्ण आहे, या ठिकाणी सर्व्हिस रस्त्याचं काम अपूर्ण आहे, या ठिकाणी आमचे पथदिवे बंद आहेत, आम्हाला उड्डाणपुलाची सोय नाही। मग लळिंग गावावर, लळिंगच्या जवळ जर हा टोल आहे तर लळिंग दिवाणमळा गावावर हा अन्याय का, हा प्रश्न घेऊन आज आम्ही इथे उपस्थित होतो। स्थानिक मॅनेजर, प्रशासन यांना आम्ही या संदर्भामध्ये सविस्तर असं निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनातून जर त्यांनी आमचं सहकार्य केलं नाही तर आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू आणि हा टोल नाका लळिंग गावातून हलवू असं सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो। आणि यापुढे जर त्यांनी सहकार्य केलं नाही तर नवीन ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचं काम देखील हे लळिंग दिवाणमळा गावकरी करतील, जुन्नरचे गावकरी करतील असं मी या ठिकाणी आपणाला ग्वाही देतो। आणि सर्वांच्या वतीने आज जे आंदोलन केलं आम्ही त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।